धन्य ते वारणातीर तेथे जन्मती धर्मवीर, तेथे वारणातीरी वास करीती श्री चावराई। श्री दक्षिण काशी क्षेत्र भैरवनाथाच्या कृपेने मराठी शाळेच्या भव्य पटांगणात नवे चावरे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न। ज्याने सिंहाचा वाटा मोलाचे सहकार्य केले नवे चावरे ग्रामपंचायत चावरे, सर्व ग्रामस्थ, सर्व संस्थेचे तरुण मंडळ, दीपकराव शिंदे, बाळासो मोहिते, भीमराव परीट, जगन्नाथ परीट, रामचंद्र शिंदे, नानासो पाटील, संभाजी निकम, दशरथ निकम, बाळासो तांबवेकर, सुधाकर पाटील, बजरंग मोहिते, तानाजी निकम, माजी सैनिक शिवाजी धनवडे, जयसिंग धनवडे, अर्जुन कांबळे, सदाशिव पाटील, एकनाथ लोहार, मयूर निकम, महिलांमध्ये लक्ष्मी पाटील, सावित्री धनवडे, ज्योती लोहार, माजी सैनिक पत्नी कविता धनवडे, तसेच भागातील महिला वर्ग उपस्थित राहून महिला युवक वर्ग पालखी सोहळ्यामध्ये सर्व लहान थोर मंडळी महिला युवा वर्ग पालखी सोहळ्यामध्ये मिरवणुकीत चांदोली वसाहत, कृष्णराज मंदिर, नंदीवाली वसाहत, नरसिंह तिरुपती बालाजी मंदिर, पालखी भेट तसेच टाळ चिपळ्या, विना दहीहंडी, झिम्मा फुगडी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिलांनी मोठ्या आनंदात सोहळा संपन्न केला। तसेच भागवकवाणी 24 प्रतिनिधी मधु धनवडे सह कॅमेरामन विनोद धनवडे, कोल्हापूर। लोकवाणी 24 मध्ये तुमचं स्वागत आहे। चावरेगावमध्ये पारायणचा सोहळा साजरा केला जातो, त्याविषयी थोडक्यात आम्हाला थोडी माहिती सांगा। रामकृष्ण हरी। हा सुख सोहळा, पारायण सोहळा हा 1996 पासून सुरुवात झालेली आहे आणि आजपर्यंत 29 वर्ष झाली हा अविरत असा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। पहिला हा जुने चावरेमध्ये संपन्न होत होता, त्यानंतर आता गेली 6 वर्ष झाली नवे चावरे येथे हा नवीन चावऱ्यामध्ये हा सुख सोहळा संपन्न होत आहे आणि या चावरे गावातील हे सर्व वारकरी संप्रदायातले तसेच गावकरी सर्व आम्हाला सहकार्य करतात, अगदी अमूल्य मोलाचं सहकार्य करतात, चांगल्या तऱ्हेने उपस्थित राहतात, ते आम्हाला मार्गदर्शन करतात, चांगल्या तऱ्हेने साथ देतात आणि अशा तऱ्हेने हा कार्यक्रम सोहळा संपन्न 2024चा आज रोजी संपन्न होत आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आम्ही चावरेगावच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नवे चावरे यांच्या मंडळामध्ये मी सदस्य आहे। माझे वडील होते। आमचा सप्ताह
गेले 29 वर्ष अविरत असा अखंड हरिनाम सप्ताह आमचा सुरू आहे आणि आमच्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह, गावचा उत्साह, गावचं आम्हाला सहकार्य, तसेच बाहेरील लोकांचे सहकार्य, तुमच्या TV चॅनलचे सहकार्य आम्हाला असं अगदी लाख मोलाचं लाभलेलं आहे. त्याबद्दल मी तुमच्या TV चॅनलचा अतिशय आभारी आहे. रामकृष्ण हरी. मी तुषार पाटील. दरवर्षीप्रमाणे चालत येणारा हा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज हा सोहळा संपन्न होतो आहे. आता महाप्रसादाची तयारी खूपच मोठ्याने चालू आहे. इथून मागे जी आपली 2 मिनटं थांबा. काकडा भजन होतं, हरिपाठ होतो, कीर्तन होतंय, भजन होतंय, महिला भजनी मंडळ ह्यांचं भजन होतंय. भरपूर कार्यक्रम इथं सिद्ध होतात. आम्ही पण उपस्थित असतो. महिला जास्त करून उपस्थित असतात. महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे ह्या गोष्टीला आणि ज्ञानेश्वर महाराज तुकाराम यांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. रामकृष्ण हरी. हॅलो सर, मी 10 वर्षाला या सप्त्याला येतो कायम. औंधा मात्र मला काकड आरती घडली छान. मी खूप खूप आभार मानते की विठ्ठलाचे आणि ज्ञानेश्वरी महाराजांचे. मला कधी नाही जमलं पण औंधा पूर्ण जमलं काकड आरतीला यायचं, म्हणजे माझे भाग्यच म्हणायचं. म्हणून मी इथं ह्या गावामध्ये येतो, चावरे गावामध्ये येतो. चावरे गावाच्या महिला छान आहेत, चांगल्या येतात की मला आपलं परगावच्या आहेसा येतायसा, मला चांगले प्रोत्साहन देतात. कारण बहिणीगत येतात त्या माझ्या, मला आदर देतात त्या. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी माऊली रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी माऊली रामकृष्ण हरी. जय माऊली.